500,000 मतदान करणाऱ्या जाती आपल्याला शिवराय कळणार आहेत का? पात्र द्यावी लागते माझी गाडी, माझी गाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्या बायकोची साठी तुझी दाढी जुळते, माझी पिढी पिटते. आपण विचित्र माणसं आपल्यासाठी जे गेले का त्या विचारावर बसून विचार करीत असतात. ती म्हणत असते यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे की हरामजादों के लिए. गेलो तरी कोणासाठी बाबा? हे एवढं प्रामाणिक भारत आहे की तो पानपोळीवरचा ग्लास सुद्धा साखरेने बांधावा लागतो. किराणा दुकानदाराचा पीठ सुतळीनं बांधलेला असतो. त्याला माहिती गावला येऊन बांधले बाबा 2 रुपयाचा पण बांधल्यावर चोर पकडायची मशीन होती. जपानमध्ये 3 तासामध्ये चोर गेले, ऑस्ट्रेलियात 3 तासात 30 चोर गेले, 3 वर्ष भारतात आणि 15 मिनिटात मशीन चोरीला गेली. इतके टॅलेंटेड लोक आहेत ना आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात. काय करायचं नाही. हेच लोक जर चांगल्या दृष्टीने वापरलं तर काय वाईट होणार आहे? रक्त आपल्या शिवरायांचंच आहे नाही, एक तर वापरलंच चुकीच्या ठिकाणी. नाहीतर विचार करा 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत आहे, मी स्वराज्य निर्माण कसं करणार आहे? मी माझा बाप निजामाच्या हाताखाली काम करतो, मी कसं काय स्वराज्य उभं करणार आहे? आत्मविश्वास आहे स्वतःवर, विचार कौशल्य आहे, आणि नीतिमत्ता पवित्र आहे. आई बहिणीला देवीसारखं न्याय द्यायचा अधिकार ताकद त्यांच्यात आहे. माझ्या शिवरायांनी त्या मुघलांच्या नाकात पिचून 260 पेक्षा जास्त केले, 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे माझ्या मातीचा. कौतुक आहे त्या विचार कौशल्याचं. सोपं नाही करा. काय लागतं रे मोठं राजची पी तर म्हणून कीर्तनाला उपस्थित आहे. गाव आपली, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपला, परंपरा आपली, ज्ञान आपले, पूर्वजांनी त्यालाही आपल्याच केला. मग इथं साम्राज्यही आपलंच पाहिजे. भले तरी देऊ काशीची लंगोटी पण नाठाळांच्या माती हमापाटी. आमच्याशी प्रेमाने वागलात तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमच्या नादी लागलात ना झेंडा खाली दांडावर करून तोत्राची ताकद दाखवू. अरे वारकरी म्हणजे काय साधे समजता का? काय गंध लावतो म्हणजे काय शेळपडलेले समजतात? ताकद आहे रे. धर्माचं पालन करणे, पाखंड करणे, याचे मान करणे का मग बीज आढळावे ना. ताकद पाहिजे खरं खरं, खोट्याला खोटे म्हणायची. विनंती आहे माझी, उभे टाका स्वतःच्या पायावर. कधी उभे तिथं किशात पैसा नावात प्रसिद्धी असते की कुत्री सुद्धा मागे पुढे फिरते. कळलं त्यालाच कळलं. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असते की कोणी खात नाही. विनंती आहे माझी, नाव कमवा. कोरिडनो जर बाकीचं सोडून द्या. मोठ्या भाजाला नम्रता, गांभीर्य दोन्ही पाहिजे आपल्याकडे. आता आपल्याकडे मी वाईट नजरेनं बघायला तर त्याच्या पायात हातात द्यायची ताकदही पाहिजे, आणि त्याच ठिकाणी आपल्या आईबापाची, आपल्या नवऱ्याची सेवा करायची दानतही आपल्याला तेच पाहिजे, कारण आपण आई आहे. कौतुक आहे का? विनंती आहे. काय लागतं याची पिढी मोठ्या वेळेला तरुण मुलं मुली? आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, सरांनी त्याला उभा करायला एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडे आकावर हसू सगळी हसले. सर मला मूर्खच का? लॉला ऍडमिशन घेतलेस, तुला बोलता येत नाही, तू वकिली करणार कशी? मला तुला बोलू नका. तू जर आयुष्यात काही करू शकला ना पट्ट्या, मास्टर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. आजची पिढी जग ग्राह्य धरतं आपल्याला. त्यांना वाटतं कालची उगवलेली पोरं आम्हाला कुठे टप देऊ शकतात. आणि मराठी याला व्यापार जपणार आहे का? शेतकऱ्याची आवडा भाव वाटा होणार आहे का? अर्गंदाला फिरणारी त्यांच्याच्या कुठं ठामपणे उभा राहता येणार आहे का? पण खरं सांगते बाबा, अख्खं जग जेव्हा आपली हरायची वाट बघतं ना, केव्हा जिंकून दाखवलं ते जिंकण्यात मजा आहे. तेव्हा जिंकायचं याला वाटतं की ह्याला जाणार नाही. पोरगी आहे ती काय करू शकते? करून दाखवायचं, बोलून सन्मान लोकांनी करावा या विषयाला. मग काय झालं? वर्गा म्हणला खरं थांबत ते करतो, सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ हातात दिले, सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत घेतला. एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडणार, तुझ्या पाया घालून जाणार. सर म्हणले तू नाही करू शकत. वर्ग अर्ध्या तासानं आला, लेक्चर संपले, अर्ध्या तासानं आला. सरांनी उभा केला, ग्रंथ विकले आणि खाली मान घातली. सर म्हणला विश्वास होता जमणार नाही. वर्ग म्हणला तर थगडी विकली. तुम्ही किती सांगितलं होतं? ही थगडी विकली. सर म्हणले कस का? थोपाय म्हणला थगल्या थगून द्यायचं, त्याला थांबायतो हे बघा हे रामायण. तू त्याला थांबायतो हे बघा हे रामायण. तुम्ही देता
का मी वाटून दाखवू? लोक म्हणले ती पण वाचून होय, तुझ्याकडनं चित्र ऐकण्यापेक्षा घेतलं स्ट्रॅटर्जी रे, गणिमी कावा. दुनिया झुकती है, जुगाने वाला चाहिए. अरे नसल मनगटात ताकद तर चालतंय, विचारात ताकद असली तर जग नतमस्तक होतंय. फक्त ताकद विचारात असावी, ज्ञानात असावी. आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे ना, आज काय लागतं? ज्ञानांचं शिवाय म्हणण्याचं काम करा, ताकद कमी. आणि एवढी ताकद आहे की जगाच्या मालकाचा नियम सुद्धा म्हणतात मी सुखाचा कर. बरं एकट्या दुकट्याचा आहे का? एका ठिकाणाचा आहे का? मृत्यू, पाताळ, पृथ्वी, प्रत्येक ठिकाणी. अहो मी स्वर्ग, पाताळ, पृथ्वी या प्रत्येक ठिकाणाचा उद्धार करेल. माऊली कुठल्या सामर्थ्यावर म्हणतात? माऊली म्हणतात मी करेन याचा अर्थ मी करेन का? नामामध्ये केशव राजा केला नियम चालवले माझा. मी बोलावं आणि करायचंय त्यानं करावं. आम्ही काय करावं? जाईना हे माय त्यानं काय करावं? अवघडची संसार मी करेन. याचा अर्थ मी कोण आहे? माऊली म्हणतात मी कोण आहे? अगतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी हरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. कोण ज्ञानोबा आहे? महाविष्णूचा अवतार. मग काय बरं माझ्या ज्ञानोबरांना सांगा ना. सोपं आहे ना दादा, मला सांगा. आपण केला संसार सुखाचा होईल का? देवानं केला संसार सुखाचा होईल? हा, देवानं केलेला. लग्न नाम करायचं, नवरीला जाई वरबाई बनाई वरबाब दामुशे आणि लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग. तसं सरकार भारतापेक्षा गोळी ठेवला आहे. आणि महाराज गरीबाची होती का राजाई? 3.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता राजाई. मग त्याला झोपाया माहेरी किती? 3.5 क्विंटल 350 किलोचा पलंग होता. पलंग बरं का निवासाच्या बाया, पलंग माहेरी झोपाया. एवढी श्रीमंती बाबाची. पण नामदेव यांच्या घरी दिलं. नामदेवराय भजनात येडं झालं, सगळं गेलं. तरी सुद्धा नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. चहा जी, पाणी जी, स्वयंपाक जी. तुमचं घर आहे ना? काय संताची बायका होता दादा माझी. तुकोबरायची बायको, पुण्याचं सासर माझं तुकोबरायचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 35 एकर ऊस होता आमच्या बापाचा. नेमशात नाही दादा, पुण्यात किती? 3500. वन टाइम 1425 माणसं हाताखाली कामाला होती तिच्या बापाच्या. पण नवऱ्याच्या घरी मीठ असं भाकरी खायची. 4 चिगडाची साडी नसायची. तक्रार करीत नव्हती. तुमची 3 टाइम खाली. तरी दिवाळीला माहिती गेल्यावर ती काय बायचा तर भेटलं मी आहे मला सांभाळाय का? काय बायका होत्या बाई, काय बायका होत्या. धोतर फाटलं माहिती तुला करायचं बाबा. धोतर फाटलं 3 गाठी मारल्या. तुला बरा गरीब नव्हते बरं. तुकोबराय सगळं लुटून दिलं हो जगाला. तुकोबराय काय गरीब होते का? 65 लाखाची संपत्ती होती तुकोबरायची. किती? आताची नाही दादा, 450 वर्षापूर्वी. आताच्या 10 लाखामध्ये तवाचा रुपया अशा हिशोबाने 65 लाख दादा. 2 BHK 65 लाखाची होती. तरी भजन चोरीत होते. सवय पुरुष तरी महाराजाला रामराम म्हणत नाही. ती म्हणतो भावताय की पेटन पेटन पेटन. निर्मोलाचा वार करा ना, हाय तुम्ही पेटन. भजन करीत जा. वारेकरी म्हणजे तुम्हाला साधे वाटतात का? लोक आजकाल तोंड उचलून काही बोलायला लागले तरी असं तसं तसं असं. अरे काय तुळशीची माळ आहे, कपाला गंध आहे. किती येडा असू द्या तो विश्वाचा मालक त्याचं राखण करतो. अरे जो कपाळाला बुक्का लावला जातो ना माझ्या पांडुरंगाच्या, तो बुक्का म्हणजे वारकऱ्याच्या चरणाची धूळ आहे. जो माझा मालक मस्तकाला लावतो इतकं सौभाग्य स्वतःच समजतो की त्या वारकऱ्याची धूळ माझ्या मस्तकाला. विश्वाचा मालक होतो. हा, द्वादशीला जेवण केलं मग वारकऱ्यांना पत्रावळ्या उचलायला मग पांडुरंग असतो. वारकऱ्याला काय साधं सुद्धा समजतात का? हा, या विषयाच्या इतके श्रीमंत माझ्या तुकोबा. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. जेव्हा कर्जपत्र इंद्राने पुरवायची ठरवली. किती बैलगाड्या? 25. एका कागदावर 100 ते 200 जमिनी 300 ते 400 टन सोनं तुकोबाकडे घाण होतं. अशा कागदाच्या किती बैलगाड्या? 25 इंद्रायणीत बुडवल्या. कालांतराने घरी द्यायला लागला. कालांतराने इतकं लुटलं लोकांना की लोकांनी इतकं लुटलं की तुकोबालाच राहिलं
तुकोबारायला 2 बायका होत्या. एक बायको अन्न करून गेली दादा, बायको लेकर अन्न करून गेली. तरी तुकोबाराय म्हणले बरे झाले देवा, निघाले दिवाळी परी, या दुष्काळी पिढा गेली, बरं झालं मिली पिढा गेली. तुकोबाराय येतं दादा, ते तुकोबाराय काय ताकद महाराज, काय श्रीमंती त्या आवडीची, काय तुकोबारायची परिस्थिती बेकार आली दादा. माहेरी श्रीमंती पण मागितलं नाही दादा, दुधार पटलं दोराने शिवायला, दोरा एवढी अवस्था बेकार दादा. कोणी देत नाही दादा. काय ती मागल्या खाल्लं 2 पैशाची पाटा लावली, माझ्या नवऱ्याचं धोतर पाटले जगाला दिसून येईल, लोकांनी माझ्या नवऱ्याला हसून. नात्याची लाज राखते ना, ती घरची खरी लक्ष्मी असते. आमची माणसं आल्यावर मुदाम करते, पाहुणा आल्यावर म्हणती सिलेंडर संपलाय, महाराजाला चहा कशावर टाकू. तू एक काम कर, आलेला महाराज सिलेंडरवर बसेल, खांड पेटीवर मोकळच्या म्हणजे महाराज मोकळा, तुम्ही मोकळे. देव कुठल्या स्वरूपात देव काय सांगता येत नाही दादा. कुत्रा आला तरी पोटभर खाऊ घातल्याशिवाय पाठीमागं काय. अहो कुत्रा पोळी घेऊन पळतंय, माझा नंदराय पाठीमागं तुपाची केटली घेऊन पळतंय. का? कारण त्यांनाच कळलं ते श्वान नाही, तो माझा पांडुरंग आहे, आणि माझ्या पांडुरंगानं पोळी बिस्ती खाली तर ठसका लागल, त्याला मऊ लागावी म्हणून तूप घेऊन पळत होत. अहो काशीचं मागे नाथ बाबांनी घालवलं माझं. अहो काय कौतुक करू माझ्या संताचं, मग काय कौतुक करू माझ्या पांडुरंगाचं. 36 वर्ष जगाच्या मालकानं नाताच्या दारात कवडी पाणी भरलं. अहो तुकोबारायची बायको जिजाई, 2 जिजाई झाल्या. तुकोबारायच्या एका बायकोचं नाव जिजाई. पायात काटा रुतला तिच्या तुकोबारायला भाकरी द्यायला जाताना, विश्वाच्या मालकानं कारभार सोडला पंढरीचा नाथ, अखिलकूट ब्रह्मांडाच्या जगाचा मालक पांडुरंग, आणि तिथला सगळा कारभार सोडून जिजाईचा पाय हातात घेतला, मांडीवर ठेवला. आता शेतकरी असेल तुम्ही तर तुम्हाला माहित असेल, जर रानात काटा रुतला तर तिथं काय पाणी असतं का दादा बघायला काटा. मग काटा कसा बघायचा, तुका काढायचा, पाया लावायचा. बरं एका थुक्यात काटा दिसतो का? 2-4 बारे तरी लावावं तुका. तसं माझा पांडुरंग काय करायचा, तोंडातला तुका घ्यायचा, जिजाईच्या पायाला लावायचा, पुन्हा 2 तोंडात, पुन्हा पायाला, पुन्हा तोंडात. रखमाई मातेला लय राग आला. शेवटी बायको येते ती, नवऱ्याची इज्जतीची काळजी आहे दादा. अरे बायको कशी बी असली तरी बायको ती बायको जर दादा काय म्हणते म्हणली, लोक तपश्चर्या करून गेली तरी तुमचा चरण स्पर्श झाला नाही. आम्ही वारे करू गेलो तरी तुमचे पाय भेटना. 48-49 तास उभं राहावं लागतं वारीत, तेव्हा कुठं तुमचं 1 सेकंद चरण स्पर्श करायला भेटतो. पांडुरंगा विश्वाचे नायक आहेत तुम्ही. हिचा पाय हातात घेऊन ही जगा. बरं खरं सांगा देवा, तुम्हाला खरंच हिच्या पायातला काटा दिसना? बरं तुम्हाला जी नाही ती दिसत, हिचा काटावर दिसत हा ना. न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. लोकांना देवाला तुमच्या मनात सुद्धा कळतं, आणि हिच्या पायातला काटा दिसना. येडेवाणी करता का? असं करू नका देवा, लोक काय म्हणतील. लोकांचं काय घेऊन बसली गरज ना. तुला काय वाटतं? अगं काटा तुम्हाला बी मीच आहे. काटा काय म्हणाले, मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी आहे. माझ्या तुकोबाचा संसार या 2 हाताने सांभाळते ती. माझ्या तुकोबाची बायको आहे, तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून केलेला एवढा 8 तास आहे. नाही तर काय गरज नुसता संसार सांभाळता जगाच्या मालकाने हातात पाय घ्यावा. इतकी ताकद आहे महाराज. पण विनंती आहे थोडं समजून घ्या, ही सगळी ताकद नावाची आहे. माऊली म्हणले देवा, जसा संतांचा केला तसा यांचा पण करा. समजलं की नाही? संतांचा केला तुम्ही सुखाचा, यांचाही करा. म्हणजे मी करीन. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते,